जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आलोय आम्ही कॉलेजला. माझ्यासोबत निर्भय चिराग से हाय. तर आमचा एक मेंबर अजून यायचा बाकी, तर भेटूया नंतर. जय श्रीराम. जय भाई मारुती मंदिर तर कसं सजवलंय. लगेच भेटूया. चिऱ्यांनी खरं ब्लॉग्स बनवले पाहिजे राव. चिराग अँड सानू ब्लॉग्स. मित्रांनो, तुम्हाला निर्भय आज खूप मोठं स्पीच देणार आहे. निर्भय आपण त्या दिवशी नाही का ते गाडीवर विचार करून गेलो ते स्पीच नक्की ऐकून जा गाईच. खरं सांगतो रे, म्हणजे आज आहे 15 ऑगस्ट. याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो, स्वातंत्र्य दिन. आपलं स्वातंत्र्य दिन म्हणतो. हा, इंडिपेंडन्स डे. तुम्हाला सांगतो, अरे बाबा पण मित्रांनो काहीतरी मोठा विषय चाललाय. मित्रांनो, चिरागचे बाबा जे होते त्यांनी आपण नंतर बोलूया काय या विषयात नंतर. नाही अरे आता विषय निघाला. चिरागचा बाबा स्वातंत्र्यामध्ये खूप मोठा हात होता काही. ते जर त्या दिवशी लिंबू चमचा खेळले नसते ना, काही कुछ भी त्या बकरी नाही का आपण इकडे बीप लावू. बीप नाही, मोठा देशभक्त झालाय. यांच्या देशभक्तीवर शक नाही घ्यायचा बरं का. गाईज आपल्या भेटीसाठी आलेत महिला बचत गटाचे अध्यक्ष मयूर दादा. इथं गाईज मेन कार्यक्रम चालू झालाय आणि आम्ही चाललोय तिकडं. आता इथं कार्यक्रम आहे मोठा, तर आता तिथं चाललेलो आहे. पब्लिक छोटी, पब्लिक नाही, पब्लिक पण मोठी भावांना बसत नाही. तर राष्ट्रगीत चालू आहे मित्रांनो. तर भेटतो नाही विक्रमला भेटू. विक्रम काही त्यांना मोठा अवॉर्ड भेटणार आहे. पद्मश्री अवॉर्ड भेटणार. पद्मश्री अवॉर्ड, पद्मश्री नाही, अर्जुन अवॉर्ड अवॉर्ड. आणि हे आपले विक्रांत दादा, यांना पण आवड भेटणार. यांना चॅनलला माहिती होतं प्रमोशन काय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं. झालं संपलं बस. कोण आहे तो? भेटूया गाईज नंतर. तर गाईज आम्ही चाललोय आता तिथं बसायला. तिथं आता मोठा कार्यक्रम आहे काहीतरी गाईज. झेंडावंदनचा कार्यक्रम आहे. झेंडावंदनचा कार्यक्रम आहे, तर आता तिथं चाललोय आम्ही. तर मित्रांनो, इथं आता कार्यक्रम चालू होणार आहे. नंतर व्हिडिओ नाही काढता येणार, काय एवढी पब्लिक आहे इथं. तर मित्रांनो, आता कार्यक्रमातनं निघालोय. दर्शनला घ्यायला चाललोय. दर्शन म्हणला मला घ्यायला आहे. तर तिथं कार्यक्रम चाललाय. तो म्हणला ये मला घ्यायला. तर भेटतो तुम्हाला दर्शनला. मित्रांनो, आपले दर्शन दादा आलेले आहेत एकदम कडकमध्ये डायरेक्ट. एकदम कडकमध्ये डायरेक्ट काय नाद आलेले आहेत डायरेक्ट. म्हणजे असं आज तर डायरेक्ट. आणि त्यांचा सत्कार खूप मोठ्या हस्तींकडून होणार आहे. वेळात वेळ काढून आलेले आहेत दर्शन दादा आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. तर काय म्हणणार तुम्ही ब्लॉग मध्ये? काय नाही, माझी झोपच नाही झाली. आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एवढं झोपतं का माणूस कोण? सांगतो काय झालं. आमचे दर्शन दादा जरा खूप मोठे माणूस आहेत म्हणून आता काय बोलता नाही येणार. दर्शन दादांची एंट्री झालेली गाईज इथं. तर त्यांना जागा देतो सगळे. आपला पण सत्कार झालाय आज आपण सांगितले, पण आपण ते क्लिप्स अपलोड नाही करू शकत. कारण म्हणजे मला तरी ते चांगलं वाटत नाही. हा, मला ते चांगलं वाटत नाही म्हणून मी काही क्लिप्स अपलोड नाही करणार आहे. क्लिप सगळ्यांना सांगतोय तू पब्लिसिटीसाठी. सो आता आपण चालू गाईज. एकदा फिट चेक, एकदा लुक सांगा. व्हिडिओ येस, फिट चेक सांग ना. फिट चेक कसं वाटतंय? ही गाडी आहे फास्ट ट्रॅकची. हा शर्ट 500 रुपयाचा, जीन्स 800ची, गाडी आहे 150ची आणि चप्पल 300ची. म्हणजे आपलं टोटल 1,80,000 होते. झालं तर मग CR मध्ये मामला जाईल. तर आता इंडिपेंडन्स डे आहेच. गाणं सुरू झालं तर डान्स बघायला जायचे, पण किती स्टोरी सांगायला सबस्क्रायबर्सला आपल्या इकडून चालतं. सांग एकदा, सांग आपलं आज आई, आपलं देश स्वतंत्र झालता आणि निर्भय काय म्हणतोय?
चिरागचं नाव आहे. चिरागचे जे आजोबा होते काहीच पंडित जवाहरलाल नेहरू ते चिरा मला काय म्हणते माहिती का? चिरा मला म्हणते गप्प. आणि ते सगळे तिकडे बोलताय पंडित जवाहरलाल नेहरू हे नेहरू ते. म्हणजे त्यांच्या गावात आलते गाईज नाही का ते आता म्हणजे नाही का असं पहिले त्यांची एक परीक्षा झालती नाही का त्यांच्यामध्ये चिरागचे बाबा सिलेक्ट झालते तर त्यांच्यासोबत खेळ खेळला होता. ही स्टोरी काय एवढं सांगतो की 15 ऑगस्ट दिवशी म्हणजे बघा काहीच काय म्हणलं. आपण बीप करून टाकू. बीप 15 ऑगस्ट होता आणि इकडे चिरागचे आजोबा पण म्हणजे त्या गावात होते. काय स्टार्ट भाई झालं ते कंटेंट टाकलंच असतं भाई. तुम्हाला सांगतो खरंच होते याचे आजोबा. कर ना सांग. त्याच्या आजोबांचा पुतळा आहे का त्यांच्या गावाला पुतळा आहे. असं काय काम केलं तिथे आज आपल्या सबस्क्रायबरला 75 लोक बघताय तुला. किरणच्या ब्लॉग्सच्या ह्याच्या अरे ते खरंच चांगलं होतं पण काय करते ब्लॉगिंग मध्ये खरंच जे काय चिरागचे बाबा म्हणजे हातून बीप पण नाही करता. चिरागचे बाबा खरंच भाई एक मोठे फ्रीडम फायटर होते. फ्रीडम फायटर होते. आवाज ना सैनिक निघाला. गाणं ऐका काहीच गाणं. बॅक टू द पॉइंट. तुम्हाला माहिती असेल आपण सस्ता ट्रॅव्हलिंग करतो. सस्ता ट्रॅव्हलिंग लो बजेट ट्रिप रील्स तुम्ही बघितलं तसं आम्हाला यांनी तो पुतळा पण दाखवला. मॅप मधलं 360 मधला पुतळा दाखवला होता त्यांनी. औरंगाबाद नाही मग काय ते गावाचं नाव सांगते रे. गाव आहे ना नेहरूवाडी. नेहरूवाडी. खरं मध्ये ती वाडी म्हणजे पहिलं एका नेहरूवाडीने असं आपण म्हणायचं नेहरूवाडी म्हणून आपण ऐकायचं. चिरागच्या बाबाचा जेव्हापासून तिथं पुतळा आलाय पवारांची वाडी असं झालं यांचं. पण खरंच भाई और आपलं झालं बाबा खेळले पंडित जवाहरलाल सोबत. भाई तुमची नाही का लाईक इथे आणि त्याच्या बाबाची इथे सोबत खेळायची गोट्या अशा 2 बाटल्या गोट्या होत्या त्याच्या बाबांकडे एवढे जिंकले होते त्याचे बाबा. जेवढे पण गोट्या जिंकले होते पंडित जवाहरलाल नेहरूला त्यांनी दिले आणि त्यांनी पुतळा बांधला यांच्या बाबांचा. आणि लो बजेट मध्ये आपण औरंगाबादला नव्हतं गेलो. कुठे गेलो? गाव कोणतं होतं अरे? अकोला. सॉरी अकोल्याला गेलतो. पण काही म्हणा पण तिचा पुतळा अजून पण आहे. तुम्ही पण मॅपवर जाऊ शकता. गावात सरळ लो बजेट त्या पुतळ्यापाशी गेलो तर पुतळा थोडा लोड व्हायला वेळ घेतो कारण मेकअप प्रतीक भाई पण आहे आपल्यासोबत. खरंच हा म्हणजे याला पण आपल्या किरण भाऊला पुढे जाते बघायचे का नाही? मोठ्या झाल्यावर विसरू नको. नाही बाळा तू काल कोणाला सांगितलं? अहो कुठून त्यांचं नाव काय? हा जय नाही मला नाव नाही जेलपरीवाले. तुम्हाला माहितीच असेल यांना बघूया खूप मोठा माणूस आणि आज फक्त कार्यक्रमासाठी इथं आलेला आहे वेळात वेळ काढून. मित्रांनो चाललोय आता डान्स बघायला. तिथं आता डान्स चाललाय तर आता सगळा ग्रुप चाललाय तिकडे बघायला. माझ्या वडिलांचं ते बघतो का ते बघता भाई मग विषय असा आहे बरं आहे शिवाय जाताना भाई बीप करून टाकत जाऊ आपण. काका सॉरी मीच नाही हे सगळेच जण शिवाय देतात. हे तर सगळ्यात गाणं शिवाय देतात तिघं. मित्रांनो देश रंगेला डान्स झालेला आहे आणि चाललो इकडे. जोकरचं टोन लावलं वेळेस डान्स मला बघायचं नाही झाला. आम्ही गेलो डान्स बंद केला त्यांनी. अरे पण लाडू पण नाही भेटले राहते. काल काय म्हणते फुलं पडलेलं दिसते म्हणलं तू वेचायला आलं का फुलं. मित्रांनो आलोय आपलं
कॅन्टीनमध्ये. तर इथं वडापाव खायचं, जरा भूक लागली होती. त्याचा उपास आहे. तो उपास काय पण जन्माष्टमी आज आहे. आणि मित्रांनो इथं निर्भयने आल्या विषय केला फुगा फोडला. रेकॉर्ड करू शकलो का फाटली माझी आई. आणि तिथं सीसीटीव्ही फुटेज मध्ये रेकॉर्ड झाला निर्णय अख्खा स्पॉट झालेला आहे तिथं. भैया तापला होता. भैया तापला होता म्हणे सेट को बोला था सेट को बोला. पुलिस सिस्टम पेलेंगा सिस्टम पेलेंगा आणि त्याचं असं म्हणलं होतं की सिस्टम जे आहे ना मी तर पेलणार पण मित्रांनो आपल्या मयूर दादांचा उपवास आहे आज. तर कोणासाठी धरलाय काय माहिती. हे चहा पी रे माहीत. चहा पिऊन जाऊ का? चहा पी. गरम आहे. आणि चहा कशी प्यायची ते मयूर दादा दाखवते नंतर. चहा प्यायचा परत चहा कशी प्यायची पहिली स्टेप काय. नाही मारायचे. मित्रांनो पैसे कमी होते म्हणून थंडी चहा दिली म्हणून ते फूक नाही मारते. काढते पैसे कमी दिले म्हणते. त्याने पैसे दिले ना. पी नाही इकडं आणि इकडं बघून पी ना. आम्ही हॉटेलला चाललो अंबोल फुटूया. तोच आहे का ते माहिती हा नाही तुला. परत ए थांब 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 एक शॉट परत घेऊ. हा गेम चहा पिये एकदा पिना रे. को शेट ठोक दीजिए महाकाल का धमाके लाकर शेट ठोक दीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए.